गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेकडे महायुतीचे लक्ष असून महायुतीचे दिग्गज नेते सध्या प्रचाराच्या दौऱ्यावर आहेत। नितीन गडकरी यांची सभा आज तिथे संपन्न झाली। ऐरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे उमेदवार धर्मबाबा आत्राम आपल्यासोबत आहेत। बाबा, मोठी सभा इथे संपन्न झाली। अनेक मुद्दे किंवा अनेक जे विकासाचे मुद्दे आहेत त्यावर तुम्ही स्वतः आणि नितीन गडकरी साहेबांनी लोकांवर जागृत केले, काय नाही? इथे जे सभा असते इथे झाली, गडकरी साहेब आले आणि त्यांच्या ह्याच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं गरजेचं आहे आणि जर रस्ते वगैरे झाले तर ऑटोमॅटिकली आपला विकास होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपला आष्टी ते शिरोळचा करता त्यांनी 1200 कोटी रुपये दिलेला आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच 6 महिन्यामध्ये संपेल। परंतु इथे जे सुरजागडचा जे कारखाना आहे त्याच्यामुळे आणखीन कारखाने येतील आणि हा काही वर्षामध्ये हा विभाग एकदम चित्र बदलून दिसेल आणि अनेक फॅक्टरीज येतील आणि लोकांना काम मिळते। आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शरद पवार जे आहेत ते नेहमीच घर फोडण्याचे काम करीत असतात। सध्या तुमच्या मुलीला तुमच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्यात आले, काय म्हणतात? नाही, ह्याच्यामध्ये तर तुम्ही पहिलेच सांगितलेलं आहे की पवार साहेबांना पक्ष फोडायचा तर कार्यक्रम त्यांनी पुष्कळ केला। त्याच्यानंतर ते पहिल्यांदा या त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा चूक केला की वडिलांविरुद्ध मुलीला उभा करणं आणि जाणून बुजून आणि आमच्या घरामध्ये फूट पाडणं हे एक त्यांच्या आयुष्याचा फार मोठा चूक ते असेपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये फिरतच राहणार आहे। परंतु गडकरी साहेबांनी ते फायनली सांगितले की धर्मराव बाबा महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांचा सिम्बॉल घडी आहे असं प्रकारचं गडकरी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये बोलले आणि डॉक्टर नरोटी हे आपले गडचिरोली विधानसभाचे आपले महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासुद्धा त्यांनी चिन्ह सांगितलं। त्या दृष्टिकोनातून एक आता क्लिअर झालं। आता काही लोकांना थोडा डाऊट होता की कोण उमेदवार काय आहे, काय बंडखोरी केलेलं आहे, काय आमचे लोक बंडखोरी ते केले नाही, लोक बंडखोरी म्हणतात, परंतु ते या भारतीय जनता पक्षाचे सदस्यच नव्हते आणि ते आता ते नागविदर्भ आंदोलन समितीचे उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये मोदीजींचाही फोटो नाही आणि अमित शहाजींचाही फोटो नाही आणि देवेंद्रजींचा फोटो नाही, तर म्हणून ते आता काय त्यांचं काय संबंधच येत नाही। आणि तिसरा प्रश्न बाबा की जसे देवेंद्र फडणवीस म्हटले की जे शरद पवार राजकारण करतात तर चाणक्य म्हणून ओळख आहे, परंतु इकोसिस्टम राजकारण करतात, यावर काय? नाही, ते इकोसिस्टीम माहीत नाही इकोसिस्टीम आहे का काय आहे, परंतु त्यांनी 2 उद्योग चांगल्या प्रकारे केलेला आहे। एक उद्योग म्हणजे घर फोडायचा आणि दुसरा उद्योग म्हणजे पक्ष फोडायचा। हे 2 उद्योग त्यांनी आयुष्यामध्ये फार मोठा केलेला आहे, हे मला इतकं माहीत आहे। आणि शेवटचा प्रश्न, अमरीशराव आत्राम यांना भाजपचे काही पदाधिकारी समर्थन देत असल्याचे वृत्तपत्राने बातमी दिली होती, यावर काय? नाही, वृत्तपत्राने जे अमरीश हे काय ते कोणत्या पक्षातून उभा आहेत हे मी आताच सांगितलं, ते भाजपाचं नाहीच आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल मी काय बोलणं हा चुकीचं होईल। परंतु आता आजच्या सभेमध्ये ठरलं की कोणता महायुतीचा उमेदवार कोण आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आपला शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे मिळून ही महायुती आहे आणि या महायुतीचा उमेदवार धर्मराव बाबा आहे ऐरी विधानसभेकरता आणि त्याच प्रकारे आपले डॉक्टर नरोटी आहेत आपले गडचिरोली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार। या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं त्यांनी म्हटलं आहे। आता याचा सिद्ध झाला, आता सगळं संपलाचा विषय, आता जे लोकांना बनवाबनवी चालू होतं ते बंद झालं। तर एकतर्फी विजय ऐरी विधानसभेतून तुमच्या होईल, तुम्ही अशी खात्री देत आहेत का? खात्री देतो, 1 लाखापेक्षा जास्त लीड नाही येणार। नंबर 2वर अमरीशराव राहतील, 1 लाख वोट मागे आणि त्याच्यानंतर 4 किंवा 5ला आमचे पुत्री राहतील असं मला वाटतं। आपण बघू शकतो की मोठे राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री व महायुतीचे उमेदवार धर्मबाबा आत्राम हे बोलत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली आज।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.